तर आयवनी शेतावरची चिंबोरा पकडून आणलेला. त्या चिंबोऱ्याला बांधून आपल्याला ठाण्याला घेऊन जायचा होता. तर आपण बांधला कसा ते पण दाखवतो चला तुम्हाला. तर आज आलतो गावी, तर भाऊबीज करायची होती म्हणून गावी आलेलो होतो. पण उरणला जरा काम होतं म्हणून उरणला जात होतो. तर आपला उरणला जायचा आपला अर्धा तासाचा प्रवास होता फक्त. मग बोललो उरणला जाऊन येऊया, काम करून येऊया तो. तर काय काम होतं ते सांगितलं तुम्हाला, दिसेल तुम्हाला पुढे. तर आपण मस्तपैकी आता तर मस्त असा खाडीचा नजारा बघत एकदम म्हणजे असं मस्तपैकी वाटत होता. तर किती दिवसांनी खाडी बघली, तर असं एन्जॉय करत करत चाललेलो. तर खाडीचा आनंद घेत कधी उरणला पोहोचलो समजलं नाही. तर आता तुम्ही विचार करत असाल, तर हा कोण आहे येतंय? तर यो माझ्या आत्याचा मुलगा आहे हरवलेला. तो सकाळ सकाळ मला उरणमध्ये भेटलेला. तर याच्याकडे काम होता माझा. तर असा काही नाही हरवलेला नाही, तर मस्ती करतोय. तर हा याच्याकडे काम होता, माझी वस्तू घेऊन आलता ती घ्यायची होती. तर हा माझा आयफोनचा कव्हर होता, तो घ्यायचा होता. तर तुम्ही विचार करा, कव्हर घ्यायला तो एवढ्याला आम्हाला. तर याने कव्हर घेऊन ठेवलेला होता. तो फक्त घ्यायला आलो, इथं भावीजला आलतो म्हणून बोललो फेरी मारली. तर तसा विचार केला की बोला आलो इथे, इथं आता समुद्र बघायचा आहे. तर समुद्र बघायला आलो. तो फक्त 10 मिनिटाचा रस्ता होता. तर समुद्र बघायला आलो. तर असा खूप दिवसानंतर आलो म्हणून बोललो चला जाऊन येऊया. तर असा समोर तुम्हाला असा समुद्र दिसत असेल, तर आता जाम भारी केलाय, एकदम स्वच्छ केलाय. तसाच मग आपण इथं पोहोचलो तर बघला तर पाणी जाम स्वच्छ दिसत होता. तर संदेशला विचारला एवढा पाणी स्वच्छ झाला कसा? तर बोलताना की इथं आता साफसफाई करायला घेतली गव्हर्नमेंटनी. तुला बोललो गव्हर्नमेंट आता बोलू सुधारायला लागले बोललो. तसंच मग लहान पोरांची इथं लक्ष गेला. पाणी बघता बघता तर ती खेळ होती तिथं. तर असा विचार केला की आपण पण जाऊ पाण्यात. पण नंतर विचार केला तर भिजलो, तर बोललो मम्मी सुट्ट्या घालवलं बोललो. तर मग भिजायचा प्लॅन कॅन्सल. आणि हा आपला जुना फोनचा कव्हर होता. तर साप त्याचं चिरहरण झालेला होता. तर विचार केला तर याला इथं जाळून टाकू. तर बोललो नको. बोललो याला आता पाण्याने विसर्जन करू आपण. तो बोललो पाण्याने विसर्जन करायला आलो या कव्हरला. बोललो आता फेकून देते. बोललो याचा आता वय झालाय. तर दिला असा मग फेकून. फेकून दिला आणि याला बाय बाय बोलून मग आम्ही निघालो जरा फोटो काढायला. 30 दिवसानंतर समुद्रावरती आलतो. तर बोललो पाण्याला हात लावून येऊया बोललो. तर जलदेवता एवढा खुश झाला, तर मला डायरेक्ट मिठीच मारली ना, मला पूर्ण भिजवून टाकला. तर बोला आता जवळ नाही यावाचा बोललो जलदेवताला. बोला मी जाते बोललो बाय बाय. तसाच मग जलदेवताला बाय करून मी घरी आलो. तर घरी बघला तर आयोने तो चिंबोरा आणून ठेवला. त्याला बोला आता भांताच आहे. बोला आता डोक्याला हात लावला. तर भांता तर येते मला, असं काही नाही. पण किती दिवसांनी भांडतोय बोललो. तर आयोला बोललो थांब बोललो, रशी दे मला चिंबोरा भांडतोय कसा. तुला पण दाखवतोय, आयोला येत नाही. तर आयोला पण दाखवतोय न जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांना पण दाखवतोय बोललो. तसाच मग चिंबोरा बांधायला घेतला. तर चिंबोऱ्या बांधताना एवढे कष्ट केले. तर बोललो किती दिवसांनी बांधते बोललो जमत नाही. तर कसा तरी आटून आटून बांधला बोललो एकदाचा. बोललो आता एकदा जमला तर बोललो परफेक्ट, नंतर पण कधी